स्वामी महाराज, तुमच्या भक्तीमध्ये एवढं न्हावून काढा महाराज, तुमच्या भक्तीमध्ये एवढं न्हावून काढा की आयुष्य पावन झालं पाहिजे. स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करत असताना महाराजांना काही द्यावं लागत नाही. पैसा, अडका, धन, समृद्धी, ऐश्वर्य हे काहीही नसलं तरी चालतंय. फक्त आपला भाव स्वच्छ पाहिजे, आपला नम्र भाव, आपली सात्विक उपासना, संयमी असलेलं आपलं आयुष्य आणि सेवा करता करता साधकाचा झालेला षड्रिपू धुतलेला साधू होणं म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये स्वामींना मिळवण्यासारखं आहे. ज्या माणसाला स्वतःचा मीपणा धुता येतो, ज्या माणसाला मी स्वाहाकार करता येतो, मीपणाचा स्वाहाकार करता येतो, तोच माणूस स्वामीमय होऊन जातो. आणि जो स्वामीमय होतो त्याला दुसऱ्या तिसऱ्या कशाचीही गरज लागत नाही. श्री स्वामी समर्थ.